तासाचे हे विनाकारांचे लोड शेडिंग करत आहेत. उन्हाळा तापत आहे, उन्हाळा तापत असताना अशा पद्धतीची लाईन गेली की सर्वसामान्य लोक होरपळून चालले. मागच्या गेल्या आठवड्यात त्यांना आम्ही सूचना दिली होती का आपल्या कोणत्या तांत्रिक अडचणी असेल, कोणत्या समस्या असेल त्याचं निरासन केलं पाहिजे. परंतु गेल्या 8 दिवसात यांनी कोणत्याच प्रकारच्या याच्यावर कारवाई केली नाही. आज या ठिकाणी आमच्यासोबत सर्व पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत. दिग्रस शहराचा हा ज्वलंत विषय आहे. नको त्यावेळेला यांची लाईन चालली, कोणती पूर्वसूचना नाही आहे, दादागिरीने वसुल्या करत आहेत. या बदल्यातनी लोकांना हे लाईन देण्यातनी अक्षम ठरले आहेत. आपल्या सर्वांना विनंती की आज हे साहेब काय बोलतात हे सर्व तुम्ही ऐकून घ्या. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे या कर्मचाऱ्याला एकमेकांसोबत संगनमत नाही आहे. कर्मचाऱ्यावर जबरदस्ती पत्र देऊन तब्येत नसते, समोरचा तब्येत बरोबर नाही आहे तरी हे पत्र देऊन 4 देतात, समोरचा काम करायच्या मनस्थितीत राहत नाही. यामुळे दिग्रस शहराची पूर्ण माती होऊन राहिली. याच्यावर कुठेतरी या साहेबांनी मला आत्ताच्या आत्ता उत्तर द्या. आणि या साहेबांनी तुम्ही कोणतं पत्र दिलं होतं ते पत्रकारांना दाखवा, जनतेला दाखवा. एक मिनिट पूर्ण मध्ये काय म्हणते सर तुमचं इतक्या समस्या आहे लोकांच्या, लोक एकदम त्रासलेले आहेत का सांगा. ब्रेकडाऊन वगैरे होतं तर आपण वेळेवरच काढून राहिलो होते. पुस्तकात वगैरे आपण व्यवस्थितच करू राहिलो. फक्त कसं आहे अचानक ब्रेकडाऊन वगैरे झाला तर ते सांगून येत नाही ना. ब्रेकडाऊन वगैरे झाला तर त्याला वेळ लागते थोडासा काढायला. पण साहेब तुमचं काम आहे. मी तुम्हाला रात्री फोन केला, तुम्ही मला कॉल बॅक केला का? किंवा आज सकाळी तरी केला का कॉल बॅक? एवढ्या रात्री कोणाचा फोन येतो आहे म्हणजे काहीतरी मोठी परिस्थिती असते याच्यावर. आलं लक्षात? नाईटला वगैरे ते फॉल्ट झाला होता तुमचा एलटीचा. साहेब मला तुम्ही कॉल बॅक केला का? मी एक जबाबदार व्यक्ती आहे, दिग्रसचा शहर प्रमुख मुळे का पक्षा शहर प्रमुख आहे, त्या जनतेला प्रतिनिधित्व करतो. मला जनता बोलते साहेब, तुमच्यापर्यंत येऊ शकते, सामान्य जनता येऊ शकते का? अहो तुमचा अधिकारी तुमच्यासोबत राहत नाही. बरं साहेब, तुम्हाला 4 झेपावत नव्हता तर घेतला कशाला तुम्ही? याचं उत्तर द्या. जबरदस्ती राहून तुम्ही पत्र द्या. तुम्ही 4 द्या जेव्हा तुम्हाला हा काय हे झेपावत नाही. त्यांच्या मोबाईलला त्यांची तब्येत बरोबर नाही, आमची तुमचा चार्ज दिला का साहेब? हो साहेब, आता चार्ज